Let's continue the next part of the this chapter, that is the resolving power of microscope. Now, resolving power of microscope. Resolving power of the microscope. आता once again काय होणार बघा, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप म्हणजे रेसिप्रोकल ऑफ काय असणार आहे, लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. म्हणजे रिझॉल्विंग पॉवर स्टडी करायचं असेल तर तुम्हाला अगोदर लिमिट ऑफ रिझॉल्युशन स्टडी करावं लागेल. लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ दी मायक्रोस्कोप. आता याची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. ती डेफिनेशन कशी आहे बघा. लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप इज डिफाइंड ॲज, ओके, लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप is defined as minimum linear separation. Minimum linear separation. म्हणजे टेलिस्कोप मध्ये काय होतं बघा, मिनिमम अँग्युलर सेपरेशन होतं. तर इथं काय आहे, मिनिमम लिनियर सेपरेशन आहे. लक्षात घ्या, हा दोघांच्या येलोआर मधला बेसिक डिफरन्स आहे. तिथं टेलिस्कोप मध्ये मिनिमम अँग्युलर सेपरेशन वर्ड लागतो, तर इथं काय लागतो, मिनिमम लिनियर सेपरेशन बिटवीन टू पॉइंट ऑब्जेक्ट. बिटवीन टू, तिथं काय होतं, डिस्टंट ऑब्जेक्ट होतं, आणि इथं काय असणार आहे, टू पॉइंट ऑब्जेक्ट. हा डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. पॉइंट ऑब्जेक्ट्स. Okay, limit of resolution of microscope is defined as minimum linear separation between 2 point objects at which they are just resolved. Okay, at which they are just resolved. म्हणजे पुन्हा एकदा दोन पॉइंट ऑब्जेक्ट असतील, मायक्रोस्कोप मधून बघतोय, एकमेकापासून दूर असताना ते आपल्याला सेपरेट, क्लिअरली सेपरेट दिसतात, आणि एकमेकांच्या जवळ आणल्यानंतर काय होणार आहे, एका सर्टन डिस्टन्सच्या आत आल्यानंतर काय होणार, ते वेगळे दिसायचे बंद होतात. ओके, दोन सेपरेट ऑब्जेक्ट आहेत असं दिसायचे बंद होतात. ते जे मिनिमम सेपरेशन आहे की जिथपर्यंत ते एक्झॅक्टली सेपरेट दिसतात, परंतु त्या डिस्टन्सच्या आत आल्यानंतर काय होणार आहे, ते सेपरेट दिसू शकणार नाही. ते जे डिस्टन्स आहे ना, ओके, ते जे लिनियर सेपरेशन आहे त्याला लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप असं म्हणायचं. आता समजा क्वेश्चन असा आला, व्हॉट इज SI युनिट ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोपचं SI युनिट काय येणार, तर ते युनिट आता काय येणार आहे, मीटर येणार आहे. पूर्वी काय होतं, टेलिस्कोपचं रॅडियन होतं, कारण तो अँग्युलर सेपरेशन होतं. लक्षात घ्या, तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ओके, हे झालं लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. आणि त्याच्यानंतर येणार आहे दॅट इज, आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोपचे डायरेक्टली मी फॉर्म्युला इथे लिहितो. लिमिट ऑफ रिझॉल्युशन इट कॅन बी डिनोटेड बाय DX. ओके, तर DX चे फॉर्म्युले कसे आहेत बघा. फॉर सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट, फॉर सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट. सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे काय, तो ऑब्जेक्ट स्वतःची लाईट स्वतः इमिट करतोय. सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टला लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा फॉर्म्युला आहे 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन थीटा. ओके, फिर लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड देअर. फिर लॅम्बडा म्हणजे काय, वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड इन दॅट मायक्रोस्कोप. वेवलेंथ ऑफ लाईट इन मायक्रोस्कोप. आता इथं मायक्रोस्कोप मध्ये जे आपण ऑब्जेक्ट बघतोय ते खूप छोटे असतात आणि ते आपल्या जवळ असतात मात्र, आणि त्याच्यामुळे आपण ते ऑब्झर्व करण्यासाठी जी वेवलेंथ ऑफ लाईट वापरतो ती ऍडजस्ट करू शकतो. आता सेल्फ ल्युमिनस असेल तर वेवलेंथ ऑफ लाईट जी आहे ते ऑब्जेक्टचीच असणार आहे. ठीक आहे, फॉर सेल्फ ल्युमिनस. आता मोस्टली सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट नसतात,
तर काय करतो आपण, बाहेरून लाईट काय करतो त्या ऑब्जेक्टवर पाडतो आणि मग आपण मायक्रोस्कोप मधून आपण ते ऑब्जेक्ट बघतो. तर फॉर नॉन सेल्फ ल्युमिनस, म्हणजे मायक्रोस्कोप मध्ये मोस्टली कुठले ऑब्जेक्ट असतात, नॉन सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टच असतात. ओके, अजून याच्यामध्ये जस्ट थीटा म्हणजे काय लिहायचं राहिलं. ओके, व्हॉट इज थीटा? Theta is the semi-cone angle made by object with objective of the microscope. Theta म्हणजे काय आहे, सेमी कोन angle made by object, that is point object with objective with objective. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा तुमचा मायक्रोस्कोप आहे. दिस इज युअर मायक्रोस्कोप. ठीक आहे, तर हिअर देर इज अ आय ऑफ द ऑब्झर्वर. ओके, इथं ऑब्झर्वरचा डोळा असणार, याला काय म्हणणार आपण, आयपीस असं म्हणणार. वन्स अगेन आयपीस. आणि याला काय म्हणणार आपण, ऑब्जेक्टिव्ह असं म्हणणार, ऑब्जेक्टिव्ह. आणि त्याच्या खाली काय असणार आहे, त्याच्या जस्ट खाली हा पॉइंट ऑब्जेक्ट असणार आहे. तर या ऑब्जेक्टनं ऑब्जेक्टिव्ह बरोबर केलेला जो अँगल आहे ना, हा कोनिकल अँगल असणार आहे. तो अँगल किती असणार आहे, टोटल काहीतरी जास्त अँगल असणार आहे. तर हा थीटा म्हणजे कुठला अँगल असणार आहे, सेमी कोन अँगल असणार आहे. ओके, इट इज अ सेमी कोन अँगल. सेमी कोन अँगल म्हणजे हा जो टोटल अँगल आहे त्याच्यातला हाफ अँगल, हा थीटा. म्हणजे थीटा जर वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर वन्स अगेन वाढवावं लागेल आपल्याला. दॅट इज द थीटा. सो दिस इज फॉर सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट. याचं काही डेरिवेशन आपल्या सिलेबसमध्ये नाहीये. तर डीएक्सचा फॉर्म्युला येतो, म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्युशनचा फॉर्म्युला येणार 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन थीटा. सेकंड, फॉर नॉन सेल्फ ल्युमिनस, फॉर नॉन सेल्फ ल्युमिनस object, okay, limit of resolution is given by lambda divided by 2 sin theta. लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन थीटा. मोस्टली कुठला फॉर्म्युला यूज केला जाणार, हा सेकंड फॉर्म्युला जो आहे तो मोस्टली यूज केला जाणार. कारण मायक्रोस्कोप मध्ये आपण एक्सटर्नली लाईट यूज करतो, त्या ऑब्जेक्टला स्वतःची लाईट नसते, स्वतः लाईट तो इमिट करू शकत नाही इन मोस्ट ऑफ द केसेस. ओके, थर्ड फॉर्म्युला असणार आहे, दॅट इज, आता ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि हा ऑब्जेक्ट याच्यामध्ये व्हॅक्यूम असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, सेकंड फॉर्म्युला. परंतु काही वेळेला काय वापरलं की काय केलं जातं, हा ऑब्जेक्ट आणि हे हा ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्ह यांच्यामध्ये काय टाकलेलं असतं, ऑइल टाकलेलं असतं, ऑइल मीडियम टाकलेलं असतं. मीडियम म्हणजे व्हॅक्यूम ऐवजी जर ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये दुसरं कुठलं तरी म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं मीडियम असेल, म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं मीडियम असेल इथं, तर ओके, तर काय होणार आहे, फॉर ऑइल इमर्शन मायक्रोस्कोप, याला काय म्हणायचं, ऑइल इमर्शन मायक्रोस्कोप. ऑइल इमर्शन मायक्रोस्कोप. तर ऑइल इमर्शन मायक्रोस्कोप जर असेल तर डीएक्सचा फॉर्म्युला येतो लॅम्बडा डिवायडेड बाय 2 म्यू साइन थीटा. ओके, 2 म्यू साइन थीटा. फिर म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्यू म्हणजे काय असणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑइल. कुठलं ऑइल, बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्हच्या मध्ये जे काय ऑइल आहे, मीडियम आहे, त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, तर थोडक्यात आपला फायनल फॉर्म्युला जो आहे तो थर्ड नंबर इज द फायनल फॉर्म्युला. अँड देअरफोर रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप चा फॉर्म्युला काय येणार आहे, कारण रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय असणार आहे, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप इज डिफाइंड as reciprocal of
लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ दी मायक्रोस्कोप येणार आहे. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ मायक्रोस्कोप येणार आहे. ओके, सो देअरफॉर काय होणार बघा, आरपी इज इक्वल टू 1 अपॉन dx, कारण dx म्हणजे आपण लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणलंय. म्हणजे आरपीचा फायनल फॉर्म्युला आपला येणार आहे 2 म्यू साइन थिटा डिवायडेड बाय लॅम्बडा. 2 म्यू साइन थिटा डिवायडेड बाय लॅम्बडा. ठीक आहे. आता मग आरपी ऑफ मायक्रोस्कोप वाढवायचा असेल तर काय करावं लागेल? आरपी ऑफ मायक्रोस्कोप. ओके, सो टू इनक्रीज आरपी ऑफ मायक्रोस्कोप, आरपी ऑफ मायक्रोस्कोप फर्स्ट ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्ह मधलं मीडियम जे आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय करावे लागेल? वाढवावे लागेल. ओके, सो इनक्रीज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, इनक्रीज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स mu between increase refractive index of medium. Okay, medium between काय येणार? ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्टिव्हच्या मध्ये जे मीडियम आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढी जास्त तेवढी रिझॉल्विंग पॉवर काय येणार आहे? जास्त येणार आहे. सेकंड, हा सेमी कोन अँगल वाढवावा लागेल. इनक्रीज सेमी कोन अँगल थिटा. आणि तो अँगल वाढायचा असेल तर काय करावं लागतं? आपल्याला ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर वाढवावा लागेल. दॅट इज इनक्रीज डायमीटर ऑफ ऑब्जेक्टिव्ह. डायमीटर ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. आणि थर्ड काय करावं लागेल? रिझॉल्विंग पॉवर वाढवायची असेल तर वेव्हलेंथ आपल्याला कमी करावी लागेल. डिक्रीज वेव्हलेंथ. डिक्रीज वेव्हलेंथ. ओके, आता वेव्हलेंथ कमी करायचं म्हणजे काय? तर फिजिबल लाईट पेक्षा वेव्हलेंथ कमी कुणाची असते? अल्ट्राव्हायोलेट लाईटची असते. फिजिबल लाईट पेक्षा वेव्हलेंथ कमी कुणाची असते? अल्ट्राव्हायोलेट लाईट. तर काही वेळेला आरपी जास्त मिळवण्यासाठी, रिझॉल्विंग पॉवर जास्त मिळवण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरलं जातं. ओके, सो टू इनक्रीज आरपी ultraviolet light is used, and such microscope are called as ultra microscope. ओके, अशा मायक्रोस्कोपला काय म्हटलं जातं? अल्ट्रा मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्हच्या मध्ये जर ऑइल वापरलं तर त्याला काय म्हणायचं? ऑइल इमर्शन मायक्रोस्कोप. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक नोट आहे. ही नोट काय बघा, तर म्यू साइन थिटाला काय म्हटलं जातं? म्यू इंटू साइन थिटाला न्यूमेरिकल अपर्चर असं म्हटलं जातं. ओके, म्यू साइन थिटा is called as numerical aperture of microscope. Numerical aperture of microscope. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आरपी ऑफ मायक्रोस्कोप वाढवण्यासाठी न्यूमेरिकल अपर्चर जे आहे, न्यूमेरिकल अपर्चर इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज NA तुम्हाला काय करावं लागेल? इन्क्रीज करावं लागेल. ओके, सो टू इन्क्रीज आरपी रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप काय करावं लागेल? NA इज इन्क्रीज्ड.
ओके. तर म्यू साइन थिटा म्हणजे न्यूमरिकल अपेरेचर असं म्हटलं जातं. आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप वाढवायचे असेल तर न्यूमरिकल अपेरेचर तुम्हाला वाढवावं लागेल. सो दिस इज अबाउट रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. जस्ट रिव्हिजन बघा. लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ मायक्रोस्कोप म्हणजे डीएक्स म्हणजे काय असतं? इट इज द मिनिमम लिनियर सेपरेशन बिटवीन 2 पॉइंट ऑब्जेक्ट्स ॲट विच दे अपियर जस्ट रिझॉल्व्ड ऑर जस्ट सेपरेटेड. फॉर सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट लिमिट ऑफ रिझोल्युशनचा फॉर्म्युला असतो 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन थिटा. ओके. तर लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ असणार आहे आणि थिटा म्हणजे काय असणार आहे? सेमी कोन अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टनं ऑब्जेक्टिव्ह बरोबर जो केलेला टोटल अँगल आहे त्याचा हाफ अँगल. ओके. त्याच्यानंतर सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट जर नसेल, ओके, मायक्रोस्कोपमध्ये आपण एक्सटर्नली लाईट प्रोव्हाइड केलेले असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशनचा फॉर्म्युला येतो लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन थिटा. आणि त्याचबरोबर ऑइल, कारण रिझॉल्विंग पॉवर वाढवायची असेल तर तिथं ऑइल वापरावं लागतं. तर तिथं ऑइल वापरलेलं असेल, ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्ह यांच्यामध्ये मीडियम काय असेल? ऑइल असेल. तर लिमिट ऑफ रिझोल्युशनचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा डिवायडेड बाय 2 म्यू साइन थिटा. अँड देअरफॉर रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला येणार आहे 2 म्यू साइन थिटा डिवायडेड बाय लॅम्बडा. ओके. आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप वाढवायचा असेल तर काय करावं लागेल? म्यू वाढवावं लागेल किंवा थिटा वाढवावं लागेल, म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर वाढवावं लागेल किंवा वेव्हलेंथ कमी करावी लागेल. आणि वेव्हलेंथ कमी कशी करायची? तर व्हिजिबल लाईट ऐवजी काही वेळेला अल्ट्रा व्हायोलेट लाईट तिथं वापरली जाते. ओके. त्याच्यामुळे रिझॉल्विंग पॉवर वाढते. आणि अशा मायक्रोस्कोपला काय म्हटलं जातं? अल्ट्रा मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. ओके. आणि याच्यामध्ये म्यू साइन थिटा ही जी टर्म आहे त्याला न्यूमरिकल अपेरेचर असंही म्हटलं जातं. सो रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप वाढवायचा असेल तर न्यूमरिकल अपेरेचर जे आहे ते वाढवावं लागणार आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप. ठीक आहे. आता याच्यानंतर आणखी एक इथं महत्वाची कन्सेप्ट आहे आणि ती म्हणजे काय? रिझॉल्विंग पॉवर ऑफ ह्युमन आय किती आहे? ओके. रिझॉल्विंग पॉवर ऑफ ह्युमन आय. कारण आपला आय, डोळा जो आहे तो देखील एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. आता आपल्या डोळ्याला एक मायक्रोस्कोप म्हणजे रिझॉल्विंग पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी मायक्रोस्कोपचा फॉर्म्युला वापरावा लागेल का टेलिस्कोपचा फॉर्म्युला वापरावा लागेल? ठीक आहे. तर बघा, आरपी ऑफ रिझॉल्विंग पॉवर ऑफ ह्युमन आय. तर आपला डोळा जो आहे तो एखाद्या टेलिस्कोप प्रमाणे वर्क होतो. इट वर्क्स लाईक अ टेलिस्कोप अँड देअरफॉर रिझॉल्विंग पॉवर ऑफ आय is given by formula RP is equal to काय येणार फॉर्म्युला रिझॉल्विंग पॉवरचा? D डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. वेअर लॅम्बडा म्हणजे काय येणार आहे? व्हिजिबल लाईटच येणार आहे, व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ. आणि डी म्हणजे काय येणार? फेअर. डी म्हणजे डायमीटर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कशाचा डायमीटर येणार? तर इथं डायमीटर ऑफ द प्युपिल असणार आहे. डायमीटर ऑफ प्युपिल म्हणजे ह्युमन आय मध्ये जो सेंटरला डार्क म्हणजे काळ्या कलरचा जो स्पॉट आहे, लक्षात घ्या, छोटासा एकदम, त्याची साईज कमी जास्त होऊ शकते, त्याचा डायमीटर म्हणजे काय म्हटलं जातं? प्युपिल. आणि हा डायमीटर जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो. अँड अकॉर्डिंगली रिझॉल्विंग पॉवर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे 2000 to 5000 येणार आहे. म्हणजे आपला ह्युमन आय जो आहे तो जास्तीत जास्त 1 रेडियन मध्ये. सो देअरफॉर आरपी किती येते पर रेडियन? 2000 to 5000 येते. म्हणजे एका रेडियन मध्ये 2000 to 5000 ऑब्जेक्टच आपण डिस्टिंग्विश करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्ट आपल्याला तिथे जरी असले तरी ते दिसणार नाहीत किंवा डिस्टिंग्विश करता येणार नाहीये. ओके. सो रिझॉल्विंग पॉवर ऑफ आय इज गिवन बाय फॉर्म्युला D डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. Okay, D is the diameter of the pupil and therefore resolving power of human eye is coming to be 2000 to 5000 per radian. आणि लिमिट ऑफ रिझोल्युशन किती येतं? LOR ऑफ आय हे जर बघितलं तर हे साधारणपणे 2 to 5 into 10⁻⁴ येतं. टू into 10⁻⁴ to 5 into 10⁻⁴ रेडियन.
limit of resolution of the human eye. Okay, so this is the concept of resolving power in case of telescope, microscope, and human eye. Okay. Okay, लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे काय असतं, एक तर लिनियर सेपरेशन असतं किंवा अँग्युलर सेपरेशन असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे रिझॉल्विंग पॉवरचा जो थेरॉटिकल पार्ट आहे डिफ्रॅक्शनशी रिलेटेड, तो सगळा थेरॉटिकल पार्ट जो आहे तो आपला इथं कम्प्लीट होतोय. याचे काही न्यूमरिकल असेल तर आपण आता सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, अँड इन दिस वे हा वेव्ह ऑप्टिक्स टॉपिक जो आहे तो वेव्ह ऑप्टिक्स टॉपिक काय होतोय आपला, कम्प्लीट होतोय. वेव्ह ऑप्टिक्स इज कम्प्लीटेड हिअर. लेट्स सॉल्व सम प्रॉब्लेम रिलेटेड टू दिस. आता रिझॉल्विंग पॉवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रे ऑप्टिक्स या टॉपिकमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. रे ऑप्टिक्स. ओके, तर इथे एक एक्झाम्पल नंबर 9.89 आहे रे ऑप्टिक्स मध्ये. कॅल्क्युलेट रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप. ओके, आरपी ऑफ मायक्रोस्कोप फाइंड आउट करायचा आहे. कोन अँगल मायक्रोस्कोप विथ कोन अँगल ऑफ लाईट फॉलिंग ऑन द ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे इथं कोन अँगल दिलेला आहे. कोन अँगल किती दिलेला आहे, इट इज इक्वल टू 60 डिग्री. and wavelength is given as 600 nanometer. 600 nanometer. And refractive index is to be taken as 1. Okay. तर the कोन अँगल दिलेला असेल तर आरपीचा फॉर्म्युला काय बघा, आरपी इज इक्वल टू 2 म्यू साइन थिटा डिवायडेड बाय लॅम्बडा. आता इथं जो आपण थिटा वापरतो, थिटा तो काय असतो, सेमी कोन अँगल असतो. तर टोटल कोनिकल अँगल जर क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तर काय करावं लागेल आपल्याला, सेमी कोन अँगल अगोदर फाइंड आउट करावं लागेल. तर सेमी कोन अँगल येणार आहे 60/2 म्हणजे किती येणार आहे, 30 येणार आहे. सो रिझॉल्विंग पॉवर येणार 2, म्यूची व्हॅल्यू तर 1च आहे कारण तिथं ऑइल इमर्शन मायक्रोस्कोप नाहीये, इट इज जस्ट अ एअर मायक्रोस्कोप आहे. अँड साइन 30 डिवायडेड बाय 600 into 10⁻⁻9 because it is nanometer. So sin 30 is 1/2, 2 get cancel and therefore 10⁻9 divided by काय होणार आहे, 600 होणार. ओके, 10⁻9 divided by 600. त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू येईल ती किती येते, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1.67 into 10⁻6. आणि महत्वाचं म्हणजे युनिट काय असणार आहे, पर मीटर. पर मीटर म्हणजे रिझॉल्विंग पॉवरचे युनिट बघा, टेलिस्कोपला पर रॅडियन असतं तर मायक्रोस्कोपला पर मीटर असतं. म्हणजे याचा मिनिंग काय झाला इथं लक्षात घ्या. मिनिंग तर रिझॉल्विंग पॉवर 1.67 into 10⁻6 पर मीटर असेल तर याचा मिनिंग एका मीटर मधले एवढे ऑब्जेक्ट्स आपण या मायक्रोस्कोपच्या साहाय्याने बघू शकतो. ओके, एवढे ऑब्जेक्ट्स क्लिअरली आपण डिस्टिंग्विश करू शकतो. किती, 1.67 into 10⁻6. नेक्स्ट प्रॉब्लेम, that is 9.90. Assuming that light of wavelength 6000 angstrom, assuming that light of wavelength 6000 angstrom is coming from a star, what is the resolving power of telescope whose objective diameter is 100 inch? Diameter किती दिलाय, diameter of the objective lens is 100 इंच. ओके, SI सिस्टम मध्ये व्हॅल्यू ती दिलेली नाहीये. म्हणजे डायमीटर जो आहे तो 100 इंच. आता इंच सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 2.54 न मल्टिप्लाय करावं लागतं. तर ते किती येणार आहे, 254 सेंटीमीटर येणार. म्हणजेच 2.54 किती येणार आहे, मीटर येणार आहे. 2.54 मीटर. आणि लॅम्बडा आहे 6000 अँगस्ट्रॉम. आता रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप चा फॉर्म्युला काय आहे, 1.22 लॅम्बडा बाय डी. सॉरी, डी डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. ओके, डी डिवायडेड बाय
आता क्वेश्चन मध्ये बघावं लागेल काय विचारलंय. क्वेश्चन मध्ये सॉरी इथं काय विचारलंय बघा, फाइंड द रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप असं विचारलंय. फाइंड रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप. रिझॉल्युशन म्हणजे काय, लिमिट ऑफ रिझॉल्युशन. रिझॉल्युशन फाइंड आउट करायला सांगितल्यानंतर LOR कॅल्क्युलेट करायचं आणि LOR चा फॉर्म्युला काय आहे 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय D असा फॉर्म्युला आहे. रिझॉल्विंग पॉवर जर विचारलं तर D डिवायडेड म्हणजे रेसिप्रोकल येणार. त्याच्यामुळे क्वेश्चन मध्ये व्यवस्थित बघा रिझॉल्युशन विचारलंय का रिझॉल्विंग पॉवर विचारलंय. रिझॉल्युशन म्हणजेच लिमिट ऑफ रिझॉल्युशन. सो 1.22 इंटू 6000 इंटू काय होणार आहे अँगस्ट्रॉमचं मीटर मध्ये करायला 10⁻10 डिवायडेड बाय 2.54. तर हे येणार आहे लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणजे रिझॉल्युशन. याची व्हॅल्यू किती येते, दॅट इज 2.9 इंटू 10⁻7 ओके रॅडियन. कारण लिमिट ऑफ रिझॉल्युशनचं युनिट काय आहे टेलिस्कोपचं, रॅडियन हे युनिट आहे. 1.22 लॅम्बडा बाय D. नेक्स्ट 9.91 डायमीटर ऑफ द प्युपिल ऑफ ह्युमन आय. प्युपिल डायमीटर दिलाय. Pupil diameter is given as 2 millimeter. 2 millimeter. Human eye is most sensitive to wavelength of 555 nanometer. Here wavelength is given as 555 nanometer. Find the limit of resolution of human eye. LOR find out करायला सांगितलंय. So once again लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ ह्युमन आय म्हणजे टेलिस्कोप काय येणार 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय द डायमीटर. सो 1.22 लॅम्बडा इज 555 नॅनो मीन्स 10⁻⁹ डिवायडेड बाय डायमीटर किती आहे 2 मिलीमीटर दॅट इज 2 इंटू 10⁻3. सो लिमिट ऑफ रिझॉल्युशन हे कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं 3.39 इंटू 10⁻⁴. आता हे जे युनिट येणार आहे ते रॅडियन येणार. आता काही वेळेला आन्सर जे आहे ते डिग्रीमध्ये देखील विचारलं जातं. मग डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 3.39 इंटू 10⁻⁴ इंटू काय करावं लागेल 180 बाय काय करावं लागेल पाय करावं लागेल. पायची व्हॅल्यू 3.142 आणि डिग्रीमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती किती येते 0.0194 डिग्री येणार. 0.0194 आणि काही वेळेला फाइंड द लिमिट ऑफ रिझॉल्युशन इन जर मिनिट म्हटलेलं असेल मिनिट मध्ये काढायचं असेल तर लिमिट मध्ये ही मिनिट मध्ये व्हॅल्यू किती येणार बघा. ही डिग्रीचं मिनिट मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके म्हणजे डिफरंट रॅडियनचं डिग्री आणि डिग्रीचं नंतर मिनिट देखील आपण करू शकतो. ओके सो LOR ची व्हॅल्यू आली रॅडियन मध्ये किती आली 3.39 इंटू 10⁻⁴. डिग्री मध्ये एवढी आलेली आहे आणि मिनिट मध्ये जर काढायची झाली तर 0.0194. 1 डिग्री म्हणजे काय असतं 60 मिनिट्स असतं. म्हणजे ही व्हॅल्यू येते it is coming to be 1.2. This value is coming to be 1.2 minute. तर लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ ह्युमन आय किती येतं मिनिट मध्ये 1.2 मिनिट येतं. म्हणजे एका डिग्रीचे 60 पार्ट केले तर प्रत्येक अँगल जो येणार आहे तो काय येणार आहे मिनिट मध्ये येणार आहे. ओके तर असे सिंपल प्रॉब्लेम्स जे आहेत ते काय होऊ शकतात एक्झामला लिमिट ऑफ रिझॉल्युशनचे येऊ शकतात. ठीक आहे म्हणजे रिझॉल्विंग पॉवरचे रिलेटेड फॉर्म्युले फक्त काय लक्षात ठेवायचे आहेत. रिझॉल्विंग पॉवरचे टेलिस्कोपचा एक फॉर्म्युला मायक्रोस्कोपचा एक फॉर्म्युला. टेलिस्कोपचा कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे बघा. टेलिस्कोपचा कुठला फॉर्म्युला दॅट इज RP इज इक्वल टू D डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. आणि मायक्रोस्कोपला देखील एकच फॉर्म्युला आहे तो फक्त लक्षात ठेवायचा आहे. मायक्रोस्कोपला काय आहे RP इज इक्वल टू 2 μ sin θ डिवायडेड बाय लॅम्बडा.
हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले की रिझॉल्विंग पॉवरचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतात. ओनली दिस टू फॉर्म्युले टू बी रिमेंबर. डी डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा 2 म्यू साइन थिटा डिवायडेड बाय लॅम्बडा. काही वेळेला कन्फ्युजन कुठे होतं, लॅम्बडा वर की लॅम्बडा खाली. तर नेहमी लक्षात ठेवा रिझॉल्विंग पॉवर ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ असते. जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी रिझॉल्विंग पॉवर जास्त. हे नेहमी लक्षात ठेवा सगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये. जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी रिझॉल्विंग पॉवर जी आहे ती जास्त असते. पुन्हा एकदा मायक्रोस्कोपचा हा जो फॉर्म्युला आहे तो कुणासाठी आहे, फॉर नॉन सेल्फ ल्युमिनस. सेल्फ ल्युमिनस असेल तर फक्त काय होणार इथं, सेल्फ ल्युमिनस 2 म्यू साइन थिटा डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा फक्त होते. दिस इज फॉर सेल्फ ल्युमिनस. आणि मोस्टली ऑब्जेक्ट जे आहे ते मायक्रोस्कोप मध्ये जे आपण वापरतो ते नॉन सेल्फ ल्युमिनस असतात, त्याच्यामुळे मोस्टली हा फॉर्म्युला यूज होतो. टेलिस्कोपला काय एकच फॉर्म्युला आहे, डी डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. डी म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर, आणि तर थिटा म्हणजे काय, सेमी कोन अँगल. हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. डायमीटर ऑफ ऑब्जेक्टिव्हला दुसरं नाव काय आहे, अपेर्चर असंही म्हटलं जातं. अपेर्चर, डायमीटर ऑफ ऑब्जेक्टिव्हला अपेर्चर असंही म्हटलं जातं. टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर वाढवायची असेल तर काय करावं लागेल, अपेर्चर हॅज टू बी इन्क्रीज्ड. ओके. आता इथं एक क्वेश्चन आहे बघा, अपेर्चर ऑफ टेलिस्कोप इज मेड लार्ज बिकॉज. ओके, टेलिस्कोपचा अपेर्चर लार्ज केलेला असतं कशासाठी. ऑप्शन बघा, इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ इमेज, डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ इमेज, have greater magnification, have lesser resolution. करेक्ट आन्सर काय येणार आहे, तर अपेर्चर वाढवलं की रिझॉल्युशन काय होणार. रिझॉल्युशन म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन, रिझॉल्विंग पॉवर नव्हे. ही अगोदर बेसिक लक्षात ठेवा. तर अपेर्चर वाढवलं तर रिझॉल्विंग पॉवर वाढते आणि रिझॉल्युशन काय होतं, कमी होतं. तर त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, टू हॅव लेसर रिझॉल्युशन. ओके. रिझॉल्युशन, लेसर रिझॉल्युशन झालं की काय होणार आहे, आपल्याला बारीक सारीक डिटेल्स देखील व्यवस्थित दिसतात. तर इथून पुढे लक्षात ठेवा, प्रॉब्लेम मध्ये फक्त रिझॉल्युशन कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन आला, रिझॉल्युशन कॅल्क्युलेट करा. तर रिझॉल्युशन म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, लिमिट ऑफ रिझॉल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि रिझॉल्विंग पॉवर कॅल्क्युलेट करा म्हटलं की मग आरपीस कॅल्क्युलेट करायचं. इथं कन्फ्युजन व्हायला नको, कारण रिझॉल्युशन विचारलं जातं क्वेश्चन मध्ये आणि काही स्टुडंट काय करतात, रिझॉल्विंग पॉवर कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे. तर कॅपिटल डी वाढवल्यानंतर, अपेर्चर वाढवल्यानंतर, डायमीटर वाढवल्यानंतर काय होते, रिझॉल्विंग पॉवर वाढते आणि रिझॉल्युशन काय होतं, म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन काय होतं, कमी होतं. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो इन दिस वे दिस चॅप्टर इज कम्प्लीट. आपला वेव्ह ऑप्टिक्स नावाचा चॅप्टर जो आहे तो या पद्धतीने कम्प्लीट होते. ओके.